यो नमस्कार होम बॉयज, तुमचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे ट्रेकचा. वन ऑफ दी मोस्ट इझिएस्ट ट्रेक नियर मुंबई आणि तो आहे कर्नाळा. खूप लोकांनी बघितलं असेल जेव्हा आपण मुंबईवरून अलिबागला जातो किंवा मुंबई गोवा हायवे जो आपला तिकडे जो थंबवाला डिझाईन आहे, थंबवाला रे हे काय दाखवतोय, तर तो आहे कर्नाळा. आम्ही त्या फोर्टवर जाणार आहे. तर सकाळी किती 5:30ची ट्रेन पकडली, 5:30 नाही त्यानंतर 5:42ची अप्रॉक्स ट्रेन पकडली आणि त्याने पोचलो आम्ही आता पनवेलला. तर इकडून आम्ही एसटी किंवा रिक्षा वगैरे जे काय असेल ते करू, पण त्याच्या आधी काहीतरी खाऊन घेऊ. तर पनवेल स्टेशनवरून एसटी पकडून आम्ही आलो आहे कर्नाळा अभयारण्याच्या बेसवर. तर माझे बाकीचे मित्र आहेत त्यांना मी पाठवले पुढे, 7 लोक आहेत, त्यांना मी बोललो पुढे जा. पण मी मागे का थांबलोय, कारण माझा एक मित्र आहे सार्थक परब करून, त्याला सवय उशिरा यायची आणि तो ॲज युजल आज पण उशीर आहे. तर त्यामुळे तर त्यासाठी थांबलोय. आता बघू तो कुठपर्यंत पोचलाय, कॉल करतो त्याला. तर माशी मला बोलला निघाला तर आहे, पण तो जरा एसटी स्टँडवर पण भलत्या जागेवर गेलेला. तर आता बघू तो कुठपर्यंत पोचलाय आणि आपण सुरू करू. पण वेदर भाई मस्त आहे, धुकं पसरलंय फुल बऱ्यापैकी. जरा लोक आहेत आज, कारण वीकेंड आहे, सॅटर्डे आहे, पण वेदर मस्त आहे, मजा येणार आहे ट्रेकला, मजा करू. एक मित्र आहे तो भर ट्रेक मधून आम्ही आलो मागून, तर मला कळलं की तो नाहीये. आणि तुला सोहम कोंडाळकर, अरे कुठे गेलेलास? डब्बा टाकायला. का घरी न टाकला? टाकलेला चहा. अरे डब्बे से आया मेरा दोस्त, चहा पिल्यावर किक बसते की नाही सलाम करून. बरोबर आहे, समजना चाहिए यार. चालू करते ना अभी ट्रेक बाय. करू ना चालू बा. इथून डायरेक्ट सुरू जाता हा ट्रेक. हा रस्ता घेतला त्यांनी, जरासं सगळ्यांनी खाऊन घेतलंय, तर सुरू करू ट्रेक. होप्स मध्ये आलेलो खायला मिळेल, पण सगळं बंद आहे. बंद वीकेंडला का बंद आहे मला हा प्रश्न नाही. म्हणजे अराउंड 8:15 वाजले असतील, 8:15 8:30 आणि बंद आहे थोडं. इट्स नॉट गेमिंग. आणि आम्ही ट्रेक सुरू केलाय. बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे, ठीकठाकच आहे. आणि माझ्यासोबत सार्थक जरा सांग उशीर का झाला? उशीर का झाला तुला एवढा? कॉल नाही केलं. मी कॉल नाही केला. मग तू कॉल केला असेल तर टाइमच असतो. मी अरे पण अलार्म नावाची गोष्ट असते. अलार्म लावलेला, पण आता तुझं फर्ज बनतं ना कॉल करायचं. पण आमचा शेर्पा आहे हा, शेर्पा म्हणजे जो असतो ना लीडर. हा हे बाई सगळे चालत येतात. विभा असं काय वाटतं तुझा, मी कॅमेरा चालू केला तर पडणार आहेस? लवकर आहे विभा, फ्रेम मध्ये आहेस. डेंजर चालली आहे. मी कॅमेरा फ्लिप करतो, रस्त्याचा व्ह्यू दाखवतो. आम्ही ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा अर्ध्या रस्त्यावर आहे आणि माझ्यासोबत आहे सृष्टी, जी मला बोलत होती की अरे हिमांशू इझी ट्रेक नको, लाईक लिटरली दिस इज द इझिएस्ट ट्रेक, सो हाऊ कॅन वी डू इट? Still an easy track for me, guys. हे आता पण इझीच आहे माझ्यासाठी. तू जेव्हा बसणार तेव्हा तुझे व्हिडिओ भाई मोंटाज पडणार. इट्स जस्ट की मला श्वास नाही घेता येत. हा म्हणजे वेदर खूप मस्त आहे, या खूप व्ह्यू आता नाही, वर गेल्यावर दिसेल ना चांगला. बट वेदर खूप चांगला आहे, ह्युमिड आहे खूप, कारण पावसाचं वातावरण आणि पाऊस नाही पडत आहे, त्यामुळे घाम तर खूप येणार आहे. बट असं थोडं फॉगी झालंय सगळं मस्त, सो इट्स नाईस. ओके, सो मी सेल्फी स्टिकला कॅमेरा लावलाय, तर त्यामुळे मी सेम टाइमला तुम्हाला मी पण दाखवू शकतो आणि स्वतःला पण दाखवू शकतो आणि मी फिरवून मागचा व्ह्यू पण दाखवू शकतो. सो इट्स बेटर की मी ह्याच्यावरच ठेवतो. तर आम्ही हाफ वे आय गेस पोचलेलो आहे बऱ्यापैकी. लास्ट इयर मी अप्रॉक्स ह्याच टाईमला ट्रेक केलेलं कर्नाळ्यावरच, तेव्हा माझ्यासोबत वेगळे मित्र होते. तर तेव्हा ऊन होतं, तर त्यामुळे एवढा मला घाम येत नव्हता. पण आता कसं झालंय, वेदर पावसाळी आहे त्यामुळे ढगाळ वातावरण आहे, सगळं बऱ्यापैकी फॉग पसरलाय. पण ह्या सर्वामुळे भाई घाम खूप येतोय आणि घाम आल्यामुळे हेच आहे की एक्झॉस्ट व्हायला होतं. तर आमचे अर्धे लोक गेलेत पुढे, अर्धे लोक एवढे मागे आहेत की ते दिसतही नाही आहेत. तर मला आशा आहे की भाई वर जाऊन पाऊस मिळेल आपल्याला, पाऊस मिळालाच पाहिजे, पाऊस मिळाल्यावर मजा आहे. पुढे पण रस्ता तसा फ्लॅटच आहे, काही रस्ता थोडा दगडाचा. आता माझ्यासमोर जो रस्ता आहे तो बघा फ्लॅटच आहे, पण
जे मागे रस्ता थोडा दगडाचा पॅच होता, पुढेही थोडा दगडाचा पॅच मिळेल. माकडं खूप आहेत, वानरं खूप आहेत, बट जास्त लोक असते तर काही नाही करत. लास्ट टाइम आम्ही आलेलो, बसून होते दोघंजणं, मस्त बॅग चेकिंग झाली आहे त्यांची. तर आता हे बघा अर्धे इथे थांबलेत, दमलेत. चांगलं चाललंय आता, बघू. माझी तर फर्स्ट टाइम आहे. मस्त. फर्स्ट ट्रेक नाही त्याचा, करण्याला फर्स्ट टाइम आहे. हो, करणार फर्स्ट टाइम फर्स्ट ट्रेक सगळं फर्स्ट आहे माझं. हा ठीक आहे, लहान मुलांचा माझं ट्रेक आहे. सुद्धा फर्स्ट टाइम फर्स्ट ट्रेक सगळं आहे, तर मला खूप चांगला आणि ह्या मुलाचं कंबर पण तुटलेली चांगला तरी तो ट्रेक अनुभव करतोय. येतोय मला. आणि हिमांशू सर ज्या प्रकारे आम्हाला गाईड करतायत, खूप चांगल्यापणे करतायत, तर मजा येते आम्हाला. Hopefully आम्ही त्यांना नेक्स्ट ट्रेक साठी पण रेकमेंड करू. नेक्स्ट ट्रेक साठी आम्हाला अशी इच्छा आहे की त्यांनी स्वतःचं ते ट्रेकिंग ऑर्गनायझेशन खोलावं, ज्यामध्ये इतर लोक सुद्धा, इतर ग्रुप सुद्धा येऊन जॉईन करतील. हा ना, म्हणजे मी ट्रेकिंग ऑर्गनायझेशन खोलावं स्वतःचं, आणि मग माझेच मित्र मग ते तिकिटाचा वगैरे खाचा येतो, त्यात माझ्याच मित्रांना मी घेऊन जाऊ शकेल. ट्रेजर मी असेल. हा हा, हे बघा, एक ट्रेजर ऑर्गनायझेशन ऑलरेडी आहे, ट्रेजर उशिरा येतो माझा आमचा. भाऊ करतो ऑर्गनाइज. आपलं एक आहे, त्यासोबत अजून एक नाव सांग ना. मित्राने केलं, नोमॅड ट्रेकर्स म्हणून आहे. विसरलेला नाव, विसरलेला नाही रे. श्रेयस बघ, नाव विसरलं. श्रेयस कोंडाळकर माझा भाऊ, त्यांनी सुरू केला आहे, तर त्याच्या सोबत सुद्धा आम्ही खूप ट्रेक करतो. तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. प्लस नाही तर मला message आणि करा. आम्ही सुद्धा रेग्युलरली जायचा प्लॅन करतो या येत्या पावसाळ्यात, तर आमच्या सोबत सुद्धा येऊ शकता. आणि हा जो बोलतो आमचा ट्रेजरर आहे, हा येतो 1 तास उशिरा. त्यामुळे काय माहिती आता काय, म्हणजे तुम्ही पुढे याल पण तुमच्या तिकिटाचे वगैरे पैसे मागत राहतील, मग तुम्हाला थांबावं लागेल. असं आहे आमचा ट्रेजर. सगळ्यांनी माझ्यासाठी थांबावं हीच माझी इच्छा. आणि काय बोलतेस बंड्या? नो शिव्या, नो शिव्या. ओके, हिमांशू खूप चांगले ट्रेक नेतो ऍक्च्युली. ओ थांबा, हिचं नंतर घेऊ आपण. समोर व्ह्यू बघा भाई, काय क्रेझी फॉग आलाय. क्रेझी म्हणजे समोर प्लेन रस्ता आहे इथे, आणि इथून जो फॉग वाला व्ह्यू येतोय सगळं भाई, पूर्ण प्रॉपर फॉग आहे. बेस्ट. काय वाटतंय ट्रेक बद्दल? काय रे, मजा येते भाई. इझी ट्रेक आहे, इझी. ही सृष्टी काय वाटतंय? Guys, let's take a hard trek. Like Karnal is too easy. तर आम्ही थोडा थांबलोय, मस्त मोठा दगड आहे त्याच्या बसलोय यो, आणि समोर मस्त धुकं पसरलं, त्याचा आम्ही आनंद घेतोय. आणि ह्या साईडला दमेश लोक आहेत. धुक येस येस येस. बट इथे जंगल डॅन्स तर एवढं फील नाही होणार. ढग आहेत ते काय. हा रेंज इकडे आहे फुल टाइम, बट व्ह्यू मस्त चांगला आहे. थोडाच रस्ता बाकी, 15 मिनिटाचा आम्ही तो कम्प्लीट करून टाकू पटकन आणि डायरेक्ट वर भेटू. कारण मधल्या पॅच मध्ये आहे ना असं थोडं रॉकी आहे, फ्लॅट आहे, रॉकी आहे, फ्लॅट आहे. आणि मी असं फोन नाही काढते, कारण मला ही भीती की माकडं येतात मध्ये, त्यामुळे ती रिस्क आहे. त्यामुळे मी फोन नाही काढत आहे. पण अंदर चॉकलेट खातोय मस्त. अत्तर चॉकलेट, अत्तर चॉकलेट प्रोव्हायडर 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 हे बघा, चॉकलेट प्रोव्हायडर भाई. एनर्जी सगळ्यांची हे काळजी घेतोय. बाकी लोक सगळे पुढे गेलेत. आमचा शेर्पा सोहम पुढे गेलाय. आम्ही पटकन येऊ आता, किती 15 मिनिटात वर पोचू. वरून डायरेक्ट वर मला वाटतं गर्दी असणार, कारण खूप लोक जाताना दिसलेत. तर बघूया आता काय. बेस्ट थिंग अबाउट ट्रेक इज हे जे असे रस्ते असतात, मस्त भाई. जंगलातून रस्ते, काम, शांतता, तो बारीक जो किड्यांचा आवाज असतो तो बेस्ट फिलिंग. जोकरचा खेळ लागले सगळ्या. तर आम्ही ऑलमोस्ट टॉपला पोहोचलोय. तर बेस्ट थिंग, समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. जे ढगात गेले तुम्हाला हलका हलका दिसत असेल, तर जो ढग आलेत ना सगळे, तो पार्ट अजून चढायचा. आपण कम्प्लीट थंब नाही चढणार आहे. मग त्याच्या खाली जो फोर्टवाला एरिया आहे तिकडे आपण चढणार आहे. मग तिकडे ढग आहेत. आणि मला एकच इच्छा आहे भाई, पाऊस पडते वर गेल्यावर. मग अशी तरी बऱ्यापैकी ढगाळ वातावरण होतं, आता हलका ऊन आले हळूहळू. कॅमेरामॅन जरा धडपडतोय आता हलका ऊन आलंय. बट तुम्ही इथे बघू शकता, इथे पण फॉग आहे. इथे बघा, इथे पण फॉग आहे. सो मस्त व्ह्यू आहे. हलका हलका गवत उगवलंय. एवढा काय आलं, मला डंक काढू दे. या इथे आपण बघू मधमाशीचा डंक कुठे सुटलाय का. काढला निघाला कसम से. छोटा एक तुकडा तिने सोडलेला होता, तो कुठं काढला. हा काढला दिसला तो. कसं आहे, जंगलात आले की जंगलातल्या लोकांकडून थोडी हेल्प घ्यावी लागते. बरं. काय नाही. तर ह्या कॅमेऱ्यातले व्ह्यूज
जे असणार आहेत ते मी असं मध्ये नाही टाकणार आहे, लास्टला एक मोन्टाज टाकणार आहे मस्त, कारण हलका त्यात रेट्रो वाईब असेल, मोशन मध्ये असेल बऱ्यापैकी, तर ते मी लास्टला टाकणार आहे, ते लास्टला नक्की बघा तुम्ही. आता खूप ऊन आलंय खूप, बट इथे मस्त गवत आहे, आता गवतात जरा आराम करणार आहे. ऊन डोळ्यात जाते. आता बऱ्यापैकी क्लिअर झालंय कारण ऊन आलंय, फॉग सगळा क्लिअर झाला आणि समोर समोर बघता तुम्ही तो व्ह्यू पूर्ण क्लिअर झालाय. तर आपण पूर्ण वरपर्यंत नाही चढणार आहे, जिकडे फ्लॅग आहे त्या खाली जो दिसतो तुम्हाला एंटर तिकडे गेट दिसत असेल, तिकडे खाली मध्ये एक फ्लॅग आहे, तर त्या मधल्या फ्लॅगच्या इथे जो बऱ्यापैकी बेस एरिया आहे आपण तिकडे चढणार आहे. बाकी लोक तिकडे आराम करतात थोडा वेळ. सार्थक इथे बसलाय, सार्थक बोलतोय की अरे लवकर चला ऊन आलंय, कारण अब आम्ही थांबलोय कारण अर्धे लोक मागे आहेत तिकडे येत आहेत सगळे आणि मध्ये कधी पण बंड्या थांबू नका. शूट करते. ट्रेक मध्ये कधी पण थांबू नका, पटापट. हा आणि ट्रेक आणि ट्रेक मध्ये कधी पण लेट येऊ नका. लेट आलेलं चाललं असतं बट थांबायचं नाही कधी. आता थांबायचं नाही. नाही. हॅलो भैया गायकवाड. आणि हे लोकांच्या मागे जे दोघं आहेत ते रेस लावत आहेत, तर त्यांची रेस आपण बघूया. 1 2 3 गो. आपण बऱ्यापैकी टॉपला पोहोचलो आहोत आणि वर आल्यावर हे आहे देवीचं मंदिर आणि त्याच बाजूला आहे हे वीरगड. आणि हा फोटो आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा. वासुदेव बळवंत फडके यांचा इंग्रजांविरुद्ध दिलेल्या पहिल्या सशस्त्र लढ्यात खूप मोठा वाटा होता. आणि ह्याच बाजूने ही जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पोहोचवते. तर पोचलोय टॉपवर. आवाज थोडा एको होईल कारण मागे पाण्याचं टाकं तिथे इथे लिहिलं तर आहे की पिण्याचे पाणी, बट मला थोडं वाटत नाहीये कारण खूप दिवसापासून ते पाणी असेल. तसंच पाऊसही जास्त नाही पडला त्यामुळे पाणी बऱ्यापैकी स्थिर झालं असेल, त्यामुळे पिऊ तर नाही शकत. बट आता आम्ही बघू, एखादी ट्रान्सपरंट बॉटल असेल त्यात ते पाणी घेऊन बघू की कसं आहे. बट ही टाकी मला बऱ्यापैकी साफ दिसते तेवढ्यात. चांगलं आहे भाई, पाणी मस्त थंडगार आहे. सो आणि जे पण व्लॉग बघतायत त्यांना सांगेन की जर तुम्हाला अशी पाण्याची टाकी दिसली तर प्लीज कचरा करू नका, एवढंच सांगेन. कारण ते तुम्ही नसाल पियाला वापरत पण बाकी लोक आहेत जे हे पाणी पितात, तर प्लीज भाई नका कचरा करू इथे. कारण किल्ल्यावर येताना पण बऱ्याच जागेवर प्लॅस्टिकचे रॅपर दिसले, मग खाली डिपॉझिट गोळा करतायत. ते सांगतात की कचरा करू नका, बट तरी लोक कचरा करतायत. म्हणजे तुम्ही बाहेर कचरा करता ठीक आहे, तुम्ही नेचरमध्ये येतात तिकडे पण कचरा करता, त्यात पण प्लॅस्टिक येते जे लवकर डिग्रेड होतच नाही. तर त्यामुळे प्लीज जरासे 1-2 रॅपर आहे तर बॅगमध्ये कॅरी केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही होणार. बाकीचे जे बाकी किल्ले आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता तिकडे हा जो सुळका आहे तो कर्नाळ्याचा फेमस अंगठा आहे. त्याच्यात त्या साईडने आपण क्लाइंब करतो, त्या साईडने येतो, त्या साईडने आलो. तिकडे आम्ही पाण्याचे जे टाकं होतं त्या आजूबाजूला थोडं बसलेलो, तिकडे थोडं चिल केलं, बऱ्यापैकी वारा होता, थोडं मस्ती असंच थोडं गेलं, गाणी वगैरे गायली. आणि त्यानंतर आता आम्ही आलो ह्या साईडला आणि ह्या साईडला आम्ही किल्ला एक्सप्लोर करतोय. लोकांना नॉर्मली एक वाटत नाही की ह्या साईडला पण बऱ्यापैकी किल्ला असेल, कारण दिसताना तो आकार दिसतो तो असा असतो आणि हा वाला पार्ट दिसतो, बट ह्या साईडला पण खूप काय काय. तर आपण बघू, इथून एंट्री आहे, मध्ये एंट्री केली आणि इथून सरळ गेलो. आता खाली जाऊ आपण. शूज काढलेत मी, जरा रॉ फील येऊ दे भाई जरा पायांना, कारण किती वेळा नाही नुसतं शूज घालणार, जेवढा खूप डिफिकल्ट पॅच किंवा रिस्की होते जिकडे काटे वगैरे लावू शकतात तिकडे नाही घातले. बट बाकी जागी प्रॉपर भाई मस्त दगडी बांधकाम आहे, त्यामुळे थंडावा चांगला राहतोय. आणि हा आहे समोर व्ह्यू, हा किल्ल्याचा दुसरा पॉइंट. तुम्ही बघू शकता इथे अजून मजबूत फॉग आहे. आणि माझी एकच इच्छा आहे की चांगला पाऊस पडू दे, कारण घाम आलाय खूप. सो लाईट नाही भिजायचं, जरा तगडा भिजलो ना भाई खूप मजा येईल. तर हे आहेत आमचे शेर्पा ज्यांचा गॅस स्टोव खाली जमा केलाय.
आमचा प्लॅन होता वर पॉपकॉर्न बनवायचा. त्यांचा गॅस स्टोव जमा केला तर वर काय पॉपकॉर्न बनवणार आम्ही. नाही तर काय. पण काय वाटतं तुम्हाला कसं काय किल्ला? काय नाही, आम्हाला वाटलं की मजा थोडी करू अजून, की गॅस जरा आणलाय, पॉपकॉर्न आणलेले आहेत तर पॉप करू. पण आमचा पॉप पट केला खाली, त्यांनी घेतला, जप्त केला. शाब्दिक गुन्हेगार. तर आता काय, आता जी मजा आहे ती मजा एन्जॉय करतोय. तसं बघायला गेलं तर फर्स्ट टाइम ट्रेक करणारे खूप आहेत आपल्यात. हो, तर त्यांनी सुद्धा चांगली 3 आज लोक फर्स्ट टायमर्स आहेत. अथर्व पण फर्स्ट टायमरच आहे ना? कामगिरी केली चांगली. हो, अथर्व पण आधी कुठे ट्रेक केलाय? हे तर नाही केलं. सायन्सचा किल्ला वगैरे चढला. रेग्युलर रनर वगैरे आहे अथर्व. म्हणजे आहे तर तसा. काय फिटनेस आहे. फिटनेस आणि बाकीचे कसे एकदम थकून आले पण आले. आणि काय काय लोक लेट पण आले. पण गिव्ह अप कोणी केला नाही, हे एक चांगली गोष्ट आहे. पण अजून नेव्हर गिव्ह अप जॉन सीना. ट्रेक संपला नाही आपला, आपल्याला अजून खाली पण उतरायचं आहे. तो एक वेगळा चॅलेंज असतो. अरे कारण पण पाऊस पडला पाहिजे रे. पाऊस नाही पडला. काल जो पाऊस पडून गेला त्यामुळे स्लिपरी झाला रोड. तर पण पाऊस पडला पाहिजे अजून रे. पडला भिजेस पाहिजे ना. घामाने किती वेळ भिजणार ना. हा ना, सुंदर पाऊस पडला पाहिजे. विवा पाटील, काय वाटतं तुम्हाला ट्रेकच्या वर येऊन किल्ल्यावर येऊन? एकदम मस्त, बट थोडा पाऊस हवा होता. That's it. आणि खूप मस्त होतं. बक्षिसाची पावती एवढं छान बोललीस तर परत आता बोललीस, परत बोलू नकोस. परत चिल केल्यानंतर आणि पावसाची वाट बघितल्यानंतर पाऊस काय आला नाहीये, तर आम्ही चाललोय आता उतरायला. सुरुवात करतोय. अथर्व, दमेश बसलेत. दमेश म्हणजे दमून बसलाय रे. आम्हाला की दमेशचे भरपूर हिमांशू आम्हाला आमचं गाव दाखवत होता. हा, माझं गाव दाखवतं, बट इथून खूप धुकं आहेत, तर त्यामुळे गाव मी दाखवू शकत नाही. दिसलंच नाही गाव. नाही दिसलं अनफॉर्च्युनेटली नाही दिसलं. अनफॉर्च्युनेटली. खूप भाई एवढे मला हे नाही पटत आहे की एवढं धुकं आहे पण पाऊस पडत नाही. खूप गरम होतंय, वारा पण नाहीये यार. 1-1.5 तास थांबलो इकडे, पण पाऊस नाही, वारा नाही, काहीच नाही. आता आम्ही कंटाळून खाली चाललोय, कारण भुका पण लागल्यात सगळ्यांना. भुका पाणी नाहीये, पाणी भूक लागली आहे. जेवायला जाऊ, तिथे थोडं कनेक्ट करू आपण. हा, कनेक्ट करून आता उतरताना थोडं रेकॉर्ड टाकू शकतो. चुकून कोण पडलं तर मजा आहे ना. मजा आहे. मिळेल तुम्हाला. एक जण पडले आणि ते आधी तुम्हाला दिसलं असणार व्हिडिओ मध्ये. कोण पडलं? विभा पाटील. विभा पाटील पडली आहे. तर आता अजून उतरताना बघू. पाऊस पडला पाहिजे, मस्त घसर गुंडी वाटील अख्खी बघा. जराशी उतरायला लाल पडली आहे भाई, फुल लाल. टॅमॅटो झाला विभा पाटीलचा. कॅमेरा पुसतो जरा. परत आलो मी मिडवे आणि आमचे बाकी साथीदार आहेत ते खूप मागे राहिलेत आणि नाही आले. खूप मागे राहिले बोलू. आमचा बराच वेळ थांबलेलो इथे आणि आमच्यासोबत एक आहे आमचा जो शेर्पा. ओय शेर्पा. हा बघा, शेर्पाने चप्पल नाही घातली आहे. शेर्पाचे शूज तुटलेत, त्यामुळे शेर्पा करतोय बेअरफूट डिसेंट. शेर्पा झाला येडा, शेर्पा घुसत चाललाय. आम्ही मिडवे होतो. उतरताना जरा चिखलवाला हलका पॅच होता आणि आमच्यासोबत होती दिशा. ती सरकली आहे. मजा भाई. कार्टून नेटवर्क मध्ये पडतात ना तिकडं, तसली वाली पडली आहे. कसं वाटतंय दिशा पडून? मस्त वाटतंय. उलट मी मुद्दाम पडलेले यार. शटअप. दोनदा पण मुद्दाम पडू शकतो माणूस. आता लक्ष दे. थोडा वेळ आम्ही उतरताना गपचूप पटकन उतरलो न थांबता, कारण आमचं पाणी संपलेलं आणि पाणी प्यायला भाई जागाच नव्हती इथे काय भरायला वगैरे. सो आम्ही डायरेक्ट खाली आलोय. तोंडावर जरा पाणी मारलं. हा तिकडे जे नळ आहेत दुसरीकडे, तिकडून पाणी भरून घेतो आणि मनसोक्त पाणी पिणार आहे भाई. मनसोक्त मजा करू. हा म्हणजे पाणी पिल्यावर मिसळ वगैरे खाऊ मस्त. पण यार पाऊस नाही पडला. ॲट दी एंड पाऊस पडला नाही. ठीक आहे, पाणी भरू मस्त. फायनली आम्ही खाली पोचलेलो सगळे. 2:30 वाजलेत. 2:30 वाजताच आम्ही खाली पोचलोय. आता खूप भूक लागली तिकडे. आम्ही तसा एक वडापाव खाल्ला सगळ्यांनी, पण तो टेम्पररी बेसिससाठी खाल्ला. पण बाकी खूप तगडी भूक लागली आहे. आता आम्ही चालत जाऊ हॉटेलला, जिकडे बरेच पनवेलला खूप सारे धाबे वगैरे आहेत. तिथपर्यंत आम्ही चालत जाऊ आणि तिकडे खाऊ मस्त. सो आम्ही ट्रेक करून खाली आलो. तर मी त्यात बोललो की भाई खूप भूक लागली आम्हाला. तर इथे पुढे थोडं बरेच हॉटेल्स आहेत, तर ते कसे 20-25 मिनिटावर आहेत जरा. तर आमचा चालायचा प्लॅन होता, बट
तेवढ्यात आम्हाला मस्त लिफ्ट दिली आहे, सगळ्यांना लिफ्ट मिळाले, त्यामुळे आम्ही इथे आलो डायरेक्ट खायला. आणि एवढं म्हणजे ऊन पण पडलेलं, मेजर ऊन पडलेलं, मेजर ऊन पडलेलं, त्यामुळे चाललेलं बरं. तर चाललेलं ऑर्डर देतात सगळे, भूक लागले सगळ्यांना. तर ऑर्डर देतात सगळे. आणि आता मस्त लिफ्ट मिळाली, आम्हाला भूक लागली, सॉल्ट आहे भाई, आम्ही खाऊ. हा सोमची काहीतरी फुल मस्त आहे, चायनीजवाली ऑर्डर आली आहे. सेमची पण चायनीजवाली ऑर्डर आली आहे, पण बाय पनीर चायनीज डिश खातात. आणि विभा लस्सी पिते, कारण बिचारीचा उपवास आहे. तिचा चेहरा बघा बाई काय झालंय, काय वाटतंय विभा? काही नाही, सहलेंगे थोडा. आमचं पण येईल. सोशल मीडिया मार्केटिंग.